हॅलो स्टुडंट, बघा आज आपण स्टडी करणार आहे क्रिस्टल फील्ड थेरी. आतापर्यंत आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड या 12च्या युनिट मध्ये स्टार्टिंगला वेलनेस थेरी स्टडी केली. त्याच्यानंतर आयटीएसए नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, नॉमेनक्लेचर कसं करायचं हे सुद्धा आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आणखी आपण एक पॉइंट स्टडी केला ज्याला आपण म्हणतो इयान रूल. त्याच्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे सुद्धा पाहिले, सीस अँड ट्रान्स, ओके, आयसोमेरिझम ते सुद्धा पाहिला आपण त्याच्यामध्ये. सो नाव आता थोडासा लास्टचा पॉइंट आहे सीएफटी, क्रिस्टल फील्ड थेरी. याचा सीएफटीचा लॉंग फॉर्म आहे क्रिस्टल फील्ड थेरी. ही थेरी खूप इम्पॉर्टंट आहे. नीट असेल, जेडब्ल्यू असेल, सीईटी असेल, याच्यावरती खूप सारे एमसीक्यू येऊन जातात. ओके, आणि ही जी थेरी आहे ही खूप इम्पॉर्टंट यासाठी आहे का कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं मॅग्नेटिक बिहेवियर ऍज वेल एज कलरेशन, कुठला कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा कोणता कलर शो करणार किंवा त्याचा कलर काय असणार, तो कंपाऊंड बनवण्या अगोदरच, पाहण्या अगोदरच आपण सांगू शकतो का त्याचा कलर कुठला असेल किंवा त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कुठल्या असतील हे सुद्धा आपण सांगू शकतो. ओके, बघा आता तर क्रिस्टल फील्ड थेरी, दिस थेरी फर्स्ट प्रपोज बाय बेथ इन 1929, 1929 साली बेथे या नावाच्या सायंटिस्टने पहिल्यांदा ही थेरी जगासमोर आणली. त्याच्यानंतर ही थेरी मॉडिफाय केली दोन जणांनी, स्क्लॅप अँड पेनी इन 1932. बट लॅटर ऑन इट इज अगेन मॉडिफाईड बाय, ती केली वॅन लेक इन 1932. म्हणजे पहिल्यांदा थेरी कोणी मांडली? बेथिन 1929 मध्ये. नंतर ती मॉडिफाईड करण्यात आली स्क्लॅप अँड पेनी द्वारा. त्यांनी 1932 मध्ये मॉडिफाईड केली, पण ते पुन्हा आणखी मॉडिफाईड करण्यात आली वॅन व्हॅलेट 1932. मग या थेरीचे पोस्ट्युलेट्स आहेत काय? बघा, फर्स्ट पोस्ट्युलेट जसं सिंपल मध्ये कुठल्याही थेरीचा व्हीबीडी असेल, वेलनेस थेरी असेल, सिल्विक थेरी असेल, त्यांचा पहिलाच पोस्ट्युलेट काय म्हणतो का सेंटरला मेटल ऍटम असतो आणि मेटल ऍटम हा जो सराउंडेड असतो, काय म्हटलंय, दोज ऍटम ऑफ स्पेसिस विच इज सराउंडेड बाय मेटल ऍटम. या मेटल ऍटमच्या सराउंडेडनी जे काही ऍटम किंवा स्पेसिस आहेत त्यांना काय म्हटलंय? लिगॅंड्स. कॉमनच पॉइंट आहे. सेकंड पॉइंट काय म्हणतो? लिगॅंड्स आर निगेटिव्ह और न्यूट्रल. लिगॅंड्स काय? निगेटिव्ह आहेत किंवा न्यूट्रल आहेत. थर्ड पॉइंट काय म्हणतो? द सेंट्रल मेटल ऍटम. पहिला झाला, दुसरा झाला, थर्ड पॉइंट, द सेंट्रल मेटल आयन इज पॉझिटिव्हली चार्ज. वी ऑल्सो नो दॅट मेटल ऑलवेज पॉझिटिव्ह. हा जो काही मेटल ऍटम आहे किंवा आयन आहे यांच्यावरती कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. Hence there is the electrostatic force of attraction. What is meant by electrostatic force of attraction? There is the attraction between negatively charged species and positively charged species. आपल्याला माहितीये हा मेटल ऍटम जर पॉझिटिव्ह आहे आणि हा जो काही लिगॅंड आहे हा जर निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. मग हा पॉझिटिव्ह पोल हा निगेटिव्ह पोल, म्हणून यांना असं सुद्धा म्हटलंय पॉइंट चार्जेस. म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट अँड निगेटिव्ह पॉइंट. देयर इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, नेक्स्ट, in isolated metal atom there is a degenerate of 5d orbital. फोर्थ पॉइंट काय म्हणतो? आयसोलेटेड कुठलाही जर मेटल ऍटम घेतला, कन्सिडर करा आपल्याकडे हा एक मेटल ऍटम असेल, कुठला? Fe. तर Fe डॅट पॉझिटिव्ह हा आयन आहे. मग याच्यामध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणतं? हे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इन आयसोलेटेड मेटल ऍटम देयर इज अ डीजनरेट ऑफ डीजनरेट 5d ऑर्बिटल. किती डी ऑर्बिटल आहे? 5. मग आता इथं 3d आहे, तर या डी ऑर्बिटल कशा डिवाइड होतात? तर डी ऑर्बिटल असतात dxy. स्ट्रक्चर सुद्धा काढून दाखवतो तुम्हाला. x y dxy.
YZ DZX dx square minus y square and dz square. ओके, आपल्याला माहिती आहे का जेव्हा आपण स्ट्रक्चर शिकलो, ओके, ऑर्बिटलचं जेव्हा आपण स्ट्रक्चर स्टडी केलं तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं का dxy dyz dzx यांच्यामध्ये हे जे काही लोब्स आहेत जे मी आता ब्लर करणार आहे, थोडे ब्लू कलरने लाईन्स ड्रॉ केल्या, त्यांना म्हणतो आपण लोब्स. ओके, तर हे जे काही लोब्स आहेत हे दोन ऍक्सिसच्या मध्ये आहेत. ओके, सो दिस dxy ऑर्बिटल which are laying between the x and y axis. आलं का लक्षात? तर ही जी ऑर्बिटल आहे ही x आणि y ऍक्सिसच्या मध्ये आहे, ही y आणि z ऍक्सिसच्या मध्ये आहे आणि ही z आणि x ऍक्सिसच्या मध्ये आहेत. तर ह्या लोब्स कुठे आहेत? ऍक्सिसच्या मध्ये. आलं का लक्षात? नेक्स्ट, हे जे काही आहेत दोन ऑर्बिटल जसं dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि dz स्क्वेअर, तर ह्या ऑर्बिटल्स ऑन ऍक्सिस आहेत. बघा, ही x ऍक्सिस वर आणि ही y ऍक्सिस वर आहे आणि ही z ऍक्सिस वर. ओके, म्हणजे axial orbital dx square minus y square and dz square, these are the axial orbital, and dxy, yz and dzx are non-axial orbitals. 5 आहेत बघा, 5 आहेत आणि या सर्वांची एनर्जी कशी असते? सेम असते, कारण त्या कशा डिजनरेट आहेत. आलं का लक्षात? जसं आपण आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शो करतो तेव्हा डी ऑर्बिटल कशी काढतो आपण? dxy yz zx x square minus y square, dxy yz zx x square minus y square and dz square. आलं का लक्षात? तर ह्याच ऑर्बिटल्स आहेत. ओके, सो नेक्स्ट, आफ्टर द अप्रोचिंग ऑफ लिगैंड टुवर्ड्स द सेंट्रल मेटल एटम, स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल टेक्स प्लेस. मोस्ट इंपॉर्टंट पॉइंट सीएफटीचा हा पॉइंट समजला म्हणजे झालं. आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगैंड्स, आता बघा का आपल्याला माहितीये हा जो ब्लॅक वाला कन्सिडर करू आपण x ऍक्सिस, हा y ऍक्सिस आणि त्याच्यानंतर हा कुठला असणार आहे आपला z ऍक्सिस. दिसलाय x y आणि z. तर हा ब्लॅक वाला x, हा y आणि हा z. ओके, आता इथं लोब्स आहे त्यांच्यामध्ये, जसं dxy म्हटल्यानंतर एक लोब इथं, एक लोब इथं, एक लोब इथं आणि एक लोब इथं या दरम्यान. ओके, सेम ऑल yz zx यांचा सुद्धा तुम्हाला तसं कन्सिडर करावं लागेल. आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगॅंड, आता हा जो मेटल एटम आहे याने अजून लिगॅंड सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केलेला नाही. बट जेव्हा एखादा लिगॅंड अप्रोच होतो म्हणजे येतो त्यावेळेस काय होतं? आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगॅंड टुवर्ड द सेंट्रल मेटल एटम, स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल टेक्स प्लेस. ही जी काही डी ऑर्बिटल आहे हे स्प्लिट होते, पण केव्हा स्प्लिट होते? जेव्हा लिगॅंड अप्रोच होतो. ओके, pause this video and note down the structure of the orbitals x1 yz zx x square minus y square and dz square. Next, after approaching of ligand, बघा आता ही झाली आपली d ऑर्बिटल, dxy dyz dz dx square minus y square and dz square. ओके, आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगॅंड, आता ही जी काही ऑर्बिटल आहे याने कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म केलेला आहे. ही मेटलची डी ऑर्बिटल आहे. इट मे बी 3d 4d और 5d, कुठली पण डी ऑर्बिटल असू शकते. बट आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगॅंड, आता हा लिगॅंड जो आहे, हा जो काही ब्लॅक कलर ने शो करू आपण, हा लिगॅंड,
हा बॉन्ड फॉर्म तयार करण्याच्या उद्देशानं मेटल ऍटम कडे येतोय. तेव्हा काय होतं, जेव्हा हा येतो तेव्हा डी ऑर्बिटलची, ही जी काही डी ऑर्बिटल आहे कोणाची, मेटल ऍटमची डी ऑर्बिटल आहे, तर या मेटल ऍटमच्या डी ऑर्बिटल कडे जेव्हा लिगँड येतो तेव्हा या डी ऑर्बिटलची काय होते, एनर्जी वाढते. ती कशी वाढते बघा आता. आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगँड टुवर्ड द सेंट्रल मेटल ऍटम, स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल टेक्स प्लेस. पहिल्यांदा काय होतं, हिची थोडीशी एनर्जी वाढते डी ऑर्बिटलची, आणि त्याच्यानंतर ही जी काही डी ऑर्बिटल आहे ही डी ऑर्बिटल स्प्लिट होते. कशामध्ये, टू सेट मध्ये. दॅट इज T2G आणि दुसरी कुठली असते, EG. हे EG आणि हे T2G. काय झालंय, पहिल्यांदा ही जी काही ऑर्बिटल आहे हे ग्राउंड स्टेटला, बट आफ्टर अप्रोचिंग ऑफ लिगँड इट गेट एक्साइटेड. आपल्याला माहिती आहे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड. आणि जेव्हा एक्साइट होते तेव्हा लिगँड जेव्हा बॉन्ड फॉर्म करतो त्यावेळेस ही डी ऑर्बिटल दोन भागामध्ये काय होते, विभागल्या जाते, स्प्लिट होते. स्प्लिट होणे म्हणजे विभागणे, ब्रेक होणे. द डी ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल ऍटम स्प्लिटेड इनटू टू सेट. दोन सेट मध्ये कुठला, एक असतो EG वाला आणि दुसरा कुठला असतो, T2G वाला. T2G, EG, T2G आणि EG आहे सिंपल. मग आता EG सेट कुठला, तर EG सेट असतो आपला dx² - y² and dz². कुठले EG चे सेट, dx² - y² ही एक ऑर्बिटल आणि dz², एक राहिलेली आहे dz². EG चे दोन सेट आहेत, दोन ऑर्बिटल्स आहेत, dx² - y² आणि dz², आणि T2G च्या तीन आहे, xy, yz and zx. The splitting is known as crystal field splitting. What is meant by crystal field splitting? जर बोर्ड मध्ये 1 मार्कचा क्वेश्चन आला, सिंपल लिहायचं, the splitting of degenerated 5d orbital of metal atom is known as crystal field splitting. आलं लक्षात? नेक्स्ट पॉइंट 7 नंबरचा, the splitting energy between EG and T2G known as crystal field splitting energy. आपल्याला माहिती आहे कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही, त्याच्यासाठी काही ना काही एनर्जी रिक्वायर्ड असते. मग आता ही जी काही T2G आणि EG मीन्स डी ऑर्बिटल दोन भागामध्ये विभागले. आले का लक्षात, कुठल्या, तर dx² - y² and dz², आणि हे dxy, dyz and dZx. मग हे केव्हा विभागले जाते, केव्हा, जेव्हा तिथं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी असते. बघा, द स्प्लिटिंग टेक्स प्लेस, पुढे 7 नंबर, द स्प्लिटिंग एनर्जी बिटवीन EG and T2G. EG आणि T2G मध्ये ही जी काही स्प्लिटिंग एनर्जी आहे ही ऍक्च्युअली असते 10 dQ. या एनर्जीमुळे ते विभागल्या जातात, टोटल एनर्जी आहे. बघा, this splitting takes place from barycenter. आता barycenter काय असतं, तर एक इमॅजिनरी ऍक्सिस असतो, तो असतो इथून, याला म्हणायचं barycenter. आलं का लक्षात, या barycenter जे ब्लू कलर मी तुम्हाला शो केलंय, तर त्या barycenter पासून ती जी काही T2G आणि EG सेट आहे हे दोन भागांमध्ये काय होतात, विभागल्या जातात. ओके, दिस स्प्लिटिंग टेक्स प्लेस फ्रॉम barycenter. नेक्स्ट, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू द हुम्स रूल. आता होतं काय, आता कन्सिडर करा, जेव्हा Fe डॅट पॉझिटिव्ह असेल म्हणजे त्याच्या आउटर शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहे ते काय होऊन जातात, ऑक्सिडेशन शो करतात, म्हणजे लॉस होऊन जातात. मग जर इलेक्ट्रॉन फॉरवर्डचे निघून गेले म्हणजे त्याच्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले, लास्ट ऑर्बिटल मध्ये कुठल्या, डी ऑर्बिटल, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मग आता हे 6 इलेक्ट्रॉन भरायचे कसे, अकॉर्डिंग टू द हुम्स रूल. काय म्हणतो हुम्स रूल, फिलिंग ऑफ electron in each orbital, that is a singly, but after filling up completely then it get double.
म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन कसे भरावे लागते, सर्वांना एक इलेक्ट्रॉन द्यावे लागेल. dxy मध्ये एक इलेक्ट्रॉन, dyz मध्ये एक इलेक्ट्रॉन, dzx मध्ये एक इलेक्ट्रॉन, x2 y2 आणि z2 मध्ये प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन. पण 6 इलेक्ट्रॉन आहेत, मग 6वा इलेक्ट्रॉन कुठे येणार आहे, तो पुन्हा पहिल्या ठिकाणी. आलं का लक्षात? सो filling of electron according to the Hund's rule. Energy difference is denoted by delta O, that is for octahedral. हा जो काही O आहे हा octahedral शो करतो, और delta T for tetrahedral. Delta O for octahedral और delta T for tetrahedral. Delta O and delta T is depend upon the strength of ligand. डेल्टा O ची काय स्ट्रेंथ आहे, डेल्टा T ची काय स्ट्रेंथ आहे, हे कशावरती डिपेंड करतं, लिगँड वरती. एखादा वीक फील्ड लिगँड असतो, एखादा स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतो. ओके, लास्ट पॉइंट. स्ट्रॉंग फील्ड लिगँड आर रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज स्प्लिटिंग and pairing. Strong field ligand is responsible for large splitting and pairing, and weak field ligand responsible for less splitting and unpaired. बघा आता हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड कसे ओळखायचे, तर यांच्यासाठी एक स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज दिलेली आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगँड हे कशासाठी जबाबदार आहे, तर हे लार्ज स्प्लिटिंग साठी. हे स्प्लिटिंग किती होणार, ऍक्च्युली हे स्प्लिटिंग असतो 0.6 आणि 0.4 DQ. 0.6 आणि 0.4 DQ. मग आता हे 0.6 आणि 0.4 DQ आहेत काय, नेमकं आहेत काय बघा. यांना असं पण शो केलं जातं. ओके, यांना असं पण शो केलं जातं 2/5 और that is 3/5. हे 5 काय आहे, तर हे 5 रिप्रेझेंट करून राहिले तुमच्या d ऑर्बिटल मध्ये किती टोटल ऑर्बिटल आहेत. तर आता dx y y z x square minus y square and z square 5 ऑर्बिटल आहेत, म्हणून 2/5. आणि हे 2/5 काय, हे 2 काय, काय या 5 ऑर्बिटल पैकी 2 ऑर्बिटल इथं प्रेझेंट नाहीत. तर त्या 2 ऑर्बिटल कुठल्या, x square minus y square and z square, म्हणून 2/5. याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ही व्हॅल्यू येते 4 DQ. आलं लक्षात? आणि नंतर इथं सुद्धा 3/5. मग 3/5 काय, तर या पोर्शन मध्ये किती ऑर्बिटल अब्सेंट आहेत, 3, dx y z zx. म्हणजे त्याला आपण लिहू शकतो 3/5 = 0.6. आलं लक्षात? म्हणून मी तिथे लिहिलं होतं 0.4 and 0.6. First of all, again, most important point, spectrochemical series. आता हे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे काय, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. तर ही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्हाला वीक फील्ड लिगँड आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड सांगते. जसं आता हे जे काही CO मीन्स कार्बन मोनॉक्साइड सायनाइड हे तुमचे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स, आणि हे काय तुमचे वीक फील्ड लिगँड्स. कुठले, आयोडीन ब्रोमीन. आयोडीन सर्वात वीक लिगँड, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग ब्रोमीन, ब्रोमीन पेक्षा क्लोरीन, क्लोरीन पेक्षा सल्फर, फ्लोरीन, हायड्रॉक्सी. ओके, ऑक्झोलॅटो, वॉटर, हे सर्व नंतर काय होते, त्यांची स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाते. म्हणजे सर्वात स्ट्रॉंग कोण, कार्बन मोनॉक्साइडचं लिगँड, त्याच्यापेक्षा वीक सायनाइड, त्याच्यापेक्षा वीक इथिलीन डायमाइन, नंतर अमोनिया, याद आलेला. ओके, स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड. मग स्ट्रॉंग फील्ड लिगँड कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, काय म्हटलं, स्ट्रॉंग फील्ड लिगँड इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज स्प्लिटिंग. हे जे काही स्प्लिटिंग आहे हे जर जास्तीत जास्त करायचं असेल तर तुम्हाला कशाची नेसेसरी आहे, तुम्हाला स्ट्रॉंग फील्ड लिगँड गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला स्प्लिटिंग कमी करायचं असेल तर ते कोणामुळे पॉसिबल आहे, वीक फील्ड लिगँड. नेक्स्ट,
फील्ड लिगेंड इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज स्प्लिटिंग. हे तर पाहिलं आपण. स्ट्रॉंग फील्ड लिगेंड इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज स्प्लिटिंग अँड पेरिंग. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. स्ट्रॉंग फील्ड लिगेंड कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? कशासाठी? पेरिंग साठी. आता बघा कसं होतं. आता हा एक एक्झाम्पल घेतला आपण एफी डाय पॉझिटिव्ह. याच्यामध्ये डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता हे 6 इलेक्ट्रॉन कसे फिलअप केले आपण? सर्वात पहिले डी ऑर्बिटल काढली, त्याच्यानंतर काय झालं तिथं लिगँडचा अप्रोच झाला, नंतर ती डी ऑर्बिटल काय झाली? एक्साइट झाली आणि एक्साइट झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय घडलं? का स्प्लिटिंग झालं. स्प्लिटिंग कुठून झालंय? स्प्लिटिंग कशामध्ये झालंय? आता हा जर एखादा कॉम्प्लेक्स असेल, कन्सिडर करा Fe(Cn/6) ट्रायंग्युलर हेक्सासायनोफेरेट थर्ड ऑक्सिडेशन स्टेट. ओके, Fe. सो हा जर कॉम्प्लेक्स असेल तर हा ऑक्टाहेड्रल आहे. ऑक्टाहेड्रल जिओमेट्री माहिती आहे आपल्याला, सिंपल मध्ये तुम्हाला माहिती आहे ऑक्टाहेड्रल जिओमेट्री. सो नाउ dxy dyz and dzx dx square minus y square and dz square. हा Eg चा सेट आणि हा T2G चा सेट. ओके, सो नाउ ऑक्टाहेड्रल. बट हा कुठला लिगँड आहे? स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशन स्टेट समजा जर मी इथं 4 घेतली तर आपल्याला सेंट्रल मेटल ॲटमचे ऑक्सिडेशन स्टेट मिळणार +2. म्हणजे त्याच्या डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन? 6. मग आता ही इलेक्ट्रॉन कसे फिलअप केले जाते? इथं काय सायनाइड आहे. सायनाइड स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड इज रिस्पॉन्सिबल फॉर पेरिंग. आता पेरिंग होते कशी? बघा, इथं बॅरिक सेंटर पासून इथं जो काही पोर्शन आहे तो आहे असा. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी ऑफ T2G किती आहे? 0.4 -0.4 आणि इथं किती आहे? 0 + 0.6. आता होतो का जेव्हा हे इलेक्ट्रॉन हुन्स रूलला आपण फिलअप करतो xy dyz dzx dx² - y² and dz² मध्ये हे जेव्हा आपण इलेक्ट्रॉन फिलअप करतो तेव्हा 6वा इलेक्ट्रॉन कुठे जायचा? 6वा इलेक्ट्रॉन कुठे येणार आहे? dxy मध्ये. ऑफ कोर्स तिथं आला. पण नंतर स्प्लिटिंग झाल्यानंतर कुठे जाईल? स्प्लिटिंग झाल्यानंतर कुठे जाईल ते बघायचं. आता होतं काय? आता एक एक इलेक्ट्रॉन फिलअप करायचा. सर्वात पहिले हा इलेक्ट्रॉन इथं फिल करा, कारण आपल्याला माहिती आहे अपोव प्रिन्सिपल आणि हुन्स रूल. हुन्स रूलचं म्हणणं काय आहे? का सर्वात पहिले इलेक्ट्रॉन कसे जातात? सिंगल सिंगल. ओके, म्हणजे dxy मध्ये yz zx x² - y² आणि z² मध्ये. पण नंतर जे काही उर्वरित इलेक्ट्रॉन ते काय होत जातात? पेअर्ड होत जातात. हे झालं हुन्स रूल. अपोव प्रिन्सिपल काय म्हणतो? का सर्वात पहिले इलेक्ट्रॉन कुठे जाणार? लोअर एनर्जीला, नंतर कुठे जाणार? हायर एनर्जीला, आणखी नंतर त्याच्यापेक्षा हायर एनर्जीला. तर बघा कसं होतं. dxy मध्ये एक इलेक्ट्रॉन फिलअप केला, गेला एक इलेक्ट्रॉन. नंतर आणखी एक इलेक्ट्रॉन yz मध्ये दिला. थर्ड इलेक्ट्रॉन कुठे दिला? zx मध्ये दिला. झाले 3 इलेक्ट्रॉन. किती राहिले इलेक्ट्रॉन फिलअप करायचे? 3. किती केलेत आपण फिलअप? 3 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. बट आता या कॉम्प्लेक्स मध्ये हा कुठला लिगँड आहे? वीक आहे का स्ट्रॉंग आहे? तो आहे स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि जर तो स्ट्रॉंग फील्ड लिगँड रिस्पॉन्सिबल फॉर पेरिंग आणि तो जर पेरिंगला रिस्पॉन्सिबल असेल तर हा जो काही चौथा इलेक्ट्रॉन आहे तर हा चौथा इलेक्ट्रॉन इथं न येता dx² - y² मध्ये न येता तू कुठे जाईल? xy. आलं लक्षात? त्याच्यानंतर yz वाला इथं 2 इलेक्ट्रॉन मायनस झाले.
क्लिअर आहे. नंतर लास्ट वाला आणखी एक इथं. समजलं इथपर्यंत. म्हणजे स्ट्रॉंग फील्ड लिगँड मुळे हे सर्व इलेक्ट्रॉन कसे झाले, पेअर्ड झाले. हे कसे झाले, पेअर्ड झाले. का बरं पेअर्ड झाले, कारण या ठिकाणी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी ऑफ ऑक्टाहेड्रल इज लेस दॅन crystal field splitting energy of octahedral is greater than pairing energy. इथं pairing energy कमी आहे म्हणून ते काय झाले, पेअर. कारण इलेक्ट्रॉन काय करणार, जिथं कमी एनर्जी लागते तिथंच पहिले जाणार. जसं सिंपल मध्ये आपण बस मध्ये चढतो, बस मध्ये खूप सारी गर्दी आहे, आपण बस मध्ये चढणार आहे आणि फक्त पहिलं किंवा दुसरं सीटच जर खाली असेल तर आपण डायरेक्ट लास्टला नाही जाणार आहात, कारण गर्दी खूप सारी. जिथं पहिले जागा मिळणार तिथं आपण बसणार. सेम त्याच तऱ्हेने इलेक्ट्रॉन करतो. काय करतो, जिथं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जास्त आहे, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी इज हायर दॅन द पेअरिंग, सो इलेक्ट्रॉन गेट पेअर्ड. If crystal field splitting energy is less than pairing energy. इथं pairing energy कशी आहे, जास्त आहे. मग pairing energy जर जास्त असेल तर तो काय करणार, पेअर होणार आहे का, तो नाही. त्याच्यापेक्षा सिंपल होणार, तो काय करणार आहे, सेपरेट राहायचा प्रयत्न करेल. एक्झाम्पल घेऊ आपण त्यासाठी. कन्सिडर करा तुमच्याकडे एक हे असेल F6 ट्रायंगल. हे जे काही एक्झाम्पल आहे तर याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट देयर इज +3. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कोबाल्टचं काढलं आपण, CO ट्राय पॉझिटिव्ह आयनचं, कोबाल्टचा जो काही कॅटायन आहे त्याचं, तर 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d 4s2 3d7 हे कॉमन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बट इथं ऑक्सिडेशन स्टेट काय त्याची, ट्राय पॉझिटिव्ह, म्हणजे 4s2 चे 2 इलेक्ट्रॉन जातील आणि 3d चा 1 इलेक्ट्रॉन जाईल. म्हणजे तिथं 7-1 म्हणजे 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 6. मग आता 6 इलेक्ट्रॉन जर 3d मध्ये आहेत तर ते जेव्हा आपण फिलअप करू क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग थेरीने, तेव्हा होणार काय आहे तिथं बघा. आता जेव्हा स्प्लिट होईल ऑर्बिटल तेव्हा ते 2 सेट मध्ये होणार. लोअर एनर्जी सेट कुठला असतो ऑक्टाहेड्रल मध्ये, T2G, आणि हायर एनर्जी सेट कुठला असतो, EG. EG काय, हायर एनर्जी, आणि T2G काय आहे, लोअर एनर्जी. लोअर एनर्जी अँड हायर एनर्जी. मग आता लोअर एनर्जी आणि हायर एनर्जीच का आपण म्हटले, कारण आपल्याला माहितीये का, इमॅजिन करा तुमच्याकडे सध्या ऑक्टाहेड्रल जिओमेट्री आहे. आता ऑक्टाहेड्रल जिओमेट्री सिंपल मध्ये ऑक्टाहेड्रल जिओमेट्री कशी, आणि या ओके. तर इथं जर पाहिलं तर सर्व लिगेंड कुठे ऍक्सिस वर आहे, एक फ्रंट साइडला आणि एक बॅक साइड. म्हणजे EG वाल्या ज्या काही ऑर्बिटल आहे dx² - y² आणि dz² ह्या ऍक्सिस वरती आहे. म्हणजे हा जर तुमचा x ऍक्सिस असेल, हा जर y असेल आणि हा जर z ऍक्सिस असेल फ्रंटला आणि व्हाईट बोर्डच्या बॅक साइडला, म्हणजे रिपल्शन कुठे होणार आहे, जास्त x ऍक्सिस वर आणि y ऍक्सिस वर. आणि जर रिपल्शन तिथे जास्त होणार आहे म्हणजेच तिथे एनर्जी कशी आहे, जास्त आहे. आणि तिथं जर एनर्जी जास्त असेल म्हणजे त्या EG वाला जो काही सेट आहे किंवा EG वाल्या ज्या काही ऑर्बिटल आहेत त्यांची एनर्जी कशी असणार आहे, हायर. हे याच्यापेक्षा आपण एका डायग्रामने खूप चांगल्या तऱ्हेने आपण अंडरस्टँड करू शकतो. ती डायग्राम म्हणजे या तऱ्हेने. कन्सिडर करा हा तुमचा आहे आयन, हा एक्स ऍक्सिस,
हा y ऍक्सिस आणि हा z ऍक्सिस. आता x आणि y ऍक्सिसच्या मध्ये जो काही लोप असतो त्याच्यामध्ये आपली कुठली ऑर्बिटल असते dx1. नंतर yz कुठे प्रेझेंट असते y आणि z ऍक्सिसच्या मध्ये, सो yz. आणि zx कुठे असते z आणि x ऍक्सिसच्या मध्ये zx. आलं का लक्षात? जसं मी तुम्हाला आता थोडं 3D मध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. इमॅजिनेशन बघा या पर्यंत. हा आडवा जो काही ऍक्सिस आहे हा आहे आपला x ऍक्सिस आणि उभा जो काही ऍक्सिस आहे तो कुठला आहे आपला y ऍक्सिस. म्हणजे या दोन ऍक्सिसच्या मध्ये कुठली ऑर्बिटल आहे आपली x1. समजलं? याच तऱ्हेनं प्रत्येक ऑर्बिटल इमॅजिन करायची. ओके, सो नाउ बट आता जर आपण कन्सिडर केलं तर हे जे z ऍक्सिस वरती कुठली ऑर्बिटल असते आपली, कुठली ऑर्बिटल असते dx2 y2. ती कुठली z आणि y ऍक्सिस वरती. म्हणजे हा जो काही लिगॅंड आहे हा कुठे प्रेझेंट आहे x ऍक्सिस वर, दुसरा लिगॅंड कुठे आहे y ऍक्सिस वर. म्हणजे या दोन लिगॅंड मध्ये कसं असणार आहे रिपल्शन जास्त. हा जो काही लिगॅंड आणि इथचा जो काही इलेक्ट्रॉन आहे, लिगॅंडची इलेक्ट्रॉन आणि हा येणारा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये काय असणार आहे रिपल्शन. त्याचमुळे यांची एनर्जी कशी आहे जास्त. आलं का लक्षात? नेक्स्ट हा जो काही तुमचा z ऍक्सिस आहे तो थोडा डाऊनवर्ड दाखवलाय मी. तर इथं सुद्धा काय आहे इलेक्ट्रॉनच प्रेझेंट आहे आणि z ऍक्सिस वरती जर इलेक्ट्रॉन असेल तर आपल्याला माहिती आहे ऑक्टाहेड्रल जिओमेट्री मध्ये z ऍक्सिस वर लिगॅंडने बॉन्ड फॉर्म केलाय. कुठला बॉन्ड? कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे हा लिगॅंडचा इलेक्ट्रॉन आणि z ऍक्सिसचा इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये काय आहे रिपल्शन. म्हणजे त्याची सुद्धा एनर्जी कशी आहे जास्त. मिनिमम एनर्जी कोणाची राहते dx1 yz and zx. म्हणून या कुठल्या लोअर एनर्जी ऑर्बिटल्स आणि त्या कुठल्या हायर एनर्जी ऑर्बिटल. आणि सर्वात इम्पॉर्टंट हा जो कॉम्प्लेक्स आपला एक्सप्लेन करायचा राहिला तो बघू आपण. आता स्प्लिटिंग तर झालं. CO ट्राय पॉझिटिव्ह कॅटायन याच्या d ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? याच्या d ऑर्बिटल मध्ये आहे 6 इलेक्ट्रॉन. मग आता ही इलेक्ट्रॉन कसे फिलअप करायचे? स्प्लिटिंग तर झालं. 6 लिगॅंड म्हणजे कुठली जिओमेट्री असणार? कुठली असणार? ऑफ कोर्स ऑक्टाहेड्रल. आता ऑक्टाहेड्रल जिओमेट्री आहे. स्प्लिटिंग तर झालंय. कुठून झालंय ते? फ्रॉम इट्स बॅरिसेंटर. पोस्ट्युलेट्स काय म्हणतात ते पाहून घ्यायचे पुन्हा. बॅरिसेंटर वरून, बॅरिसेंटर वरून जर स्प्लिटिंग झालंय तर आपल्याला माहितीये ते स्प्लिटिंग अनइक्वल असतं. इथं असतं -0.4 dq आणि इथं काय असतं +0.6 dq. that is the unequal splitting from its barycenter between T2G set and EG set. So EG is the higher energy orbital, there is the plus sign. T2G is the lower energy orbital, so there is the minus sign. Next, how many electron in there? 3d orbital of CO tripositive cation. There is 6 electron. So filling of electron according to the Hund's rule. First, second, third, fourth, fifth, and that is our 6 electron. So now that is also same 1, 2, 3, 4, 5, 6. But we also know that after splitting in that complex there is also weak ligand. After the splitting, what happened? What happened? There is first electron. So now this first electron put here the x1, the yz, and the zx. First electron put here. Again, second वाला या ठिकाणी, थर्ड वाला या ठिकाणी आहे ना, आहे का नाही? बट हा जो काही वीक लिगॅंड आहे आणि वीक लिगॅंड कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? काय म्हणतोय तो? वीक फील्ड लिगॅंड रिस्पॉन्सिबल फॉर लेस स्प्लिटिंग and that is most important point. There is the unpairing. मग लेस स्प्लिट जर झालं तर इथं पेअरिंग कसं आहे? अनपेअरिंग आहे. म्हणजे पेअर्ड आहेत का ते? अजिबात नाही. म्हणजे हा जो काही चौथा इलेक्ट्रॉन आहे हा XY मध्ये न येता हा डायरेक्ट उडत जाईल आणि हा कुठे येईल? x² - y². हा सुद्धा इलेक्ट्रॉन कुठे येईल? हा सुद्धा इलेक्ट्रॉन येईल आणखी dz²
मग सर हा तर एक शेवटचा राहिलाच पाहुणा, आपल्या घरचा जवळ माणूस. मग हा जो काही जवळ माणूस आहे याला पूर्ण एकदम आदरानं उचलायचं त्याला आणि त्याला कुठे टाकायचं, dxy मध्ये. आलंय का लक्षात? सो नाव इथं झालं. आलंय लक्षात? सो हे झालंय तुमचं पेन. बाकी बघू आपण उद्या. थँक्यू.